ज्ञानोबा म्हणतात ना, काय सांगूत होते बाई काय सांगूत होते, काय सांगूत होते बाई काय सांगूत होते, काय काय सांगूत होते बाई काय सांगूत होते, काय काय सांगूत होते बाई काय सांगूत होते, 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 काय सांगूत होते बाई काय जात होते यमुने पानिया वाटत बेतला सावला, जात होते यमुने पानिया वाटत बेतला सावला, जात होते यमुने पानिया वाटत बेतला सावला, दोय बोलतो पिमुल कुचांची खांद्यावली कांबला, काय सांगत होते बाई काय सांगत होते, काय सांगत होते बाई काय सांगत होते. पुढे काय झालं, तेने केली माझी तवाली मग मी तिथून पलाली, तिने केली माझी तवाली मग मी तिथून पलाली, तिने केली माझी तवाली मग मी तिथून पलाली, पलता पलता गतलून पल्ली दोयची गागल फुतली, काय सांगत होते बाई काय सांगत होते, काय सांगत होते बाई काय सांगत होते, काय सांगत होते बाई काय सांगत होते, काय सांगत होते बाई काय सांगत होते. माझे गुलगे पुतले मग मी ललत बतले, माझे गुलगे पुतले मग मी ललत बतले, तिकडून आले शालन पाणी मला पोटाशी दलिले, काय सांगत होते बाई काय सांगत होते, काय सांगत होते बाई काय सांगत होते, काय सांगत होते. काय झालं, पोटाशी दलोनी माझे समाधान केले, मला पोटाशी दलोनी माझे समाधान केले, मला पोटाशी दलोनी माझे समाधान केले, निवलतीच्या कृपे सुख ज्ञानदेवाला दिले, काय सांगत होते बाई काय सांगत होते, काय सांगत होते बाई काय सांगत होते, काय सांगत होते बाई काय सांगत होते, काय सांगत होते बाई. देखतून बायको पाहिल्यापेक्षा काय सांगत होते मला, काय सांगत होते चांगले, हा खोले पॅटर्न आहे. ते म्हणते ती गोकुळ सोडून चालली, असा थांबा, परमात्मा म्हटले काळजी करू नका तुम्ही इथंच थांबा सगळे, मी तिला आणतो. अरे तू कसं आणणार तिला, योग मायने भगवंतानं तिला ताण लावली, तिनं सांगितलं नवऱ्याला कासरे आवरा पाणी घेऊन या, त्याला पाण्याला पाठवलं, ओरिजिनल नवऱ्याला झारी घेऊन. या बाबांनी तिच्या नवऱ्याचं रूपही घेतलं, झारी घेतली, बैलगाडीतही गेला, तिला पाणी पाजलं, बैलाची कासरी हातात धरली, निघाली गाडी. तो ओरिजिनल म्हणे घोंगरता आपल्याच बैलांची ऐकू येत आहे, बायको कोण घेऊन चालला आपली. तो अर्धवट झारी घेऊन आला, रोडवर पाहिलं, ओ थांबा, ओ भैया भैया रे भैया गाड़ी वाला ओ गाड़ी वाला धीरे आकर धीरे से गाड़ी आकर, गाड़ी तेरी रंगी बेरंगी बैल तेरे गुलजार, आकने वाला शैला छबीला बैठने वाला भैया ओ मोरे भैया 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 गाड़ी वाला ओ गाड़ी वाला गाड़ी धीरे करे. अरे थांब ना बाबा, कसली गाडी थांबते आता, एकदा सुटल्यावर कुठं थांबते का एक पर्यंत ती, अरे आपली थांबत नाही तर त्याची काय, त्याच्या विचारात आपली थांबत नाही. सहज आहे, मी ठरवून आलो होतो महाराज 12:30ला आपलं सगळं आवरून निघू, 7 ते 9 कीर्तन आहे, पण ते काल्याचं कीर्तनच असं आहे, ते ठरवून होत नाही ते. चला, पण 3-1 वाजेपर्यंत आवरतो. आपल्याला पुढे कार्यक्रम आहे, 3च्या पुढे नाही महाराज.
तरी बरं आहे आम्हाला इकडच्याच गवळणी येतात, प्रकाश सारख्या येत नाही तिकडच्या. प्रकाश महाराजांना सगळ्या मी त्यांचं एका ठिकाणी ऐकलं, मला त्यांच्या ती गवळण माझ्या अजूनही कानात आहे. ते म्हणे लई जा लई जा न लई जा, मन लई जा न तारी संगात, तारा बिना गमतू नथी. लई जा न लई जा न लई जा, मन लई जा ओ मन लई जा न लई जा, लई जा न तारी संगात, तारा बिना गमतू नथी. एवढंच पाठ आहे आपलं. उग वजन टाकायला गुजराती येतं मला, आपल्या जोड नाही पण येतं नाही कामाला कुठं कुठं. सगळं प्रत्येकाकडं वेगळं वेगळं कौशल्य दिलंय माझ्या ज्ञानोबऱ्यांनी या सगळ्या साधकांकडे. अरे या धुळे जिल्ह्याचं संप्रदायाचं उज्ज्वल भविष्य, हे चित्र काढा, हा कॅमेऱ्यात फोटो कैद करा. तुमची मुलं गुन्ह्या गोविंदानं वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करताय. आम्ही लेकरच आहे ना तुमची सगळे. बघा तारुण पण सगळे समर्पित केले. तर अनेक तयारीचे वादक उभे, तयारीचे गायक उभे. मला आज जाणीव आहे की इथं अनेक कीर्तनकार टाळ घेऊन उभे, अनेक कीर्तनकार कथाकार श्रोत्याच्या भूमिकेत बसले. चुकून एखाद्याला इथं ठोकर लागली समजा आणि पडला खाली ठेस लागून, तर तो कीर्तनकाराच्या जागावर जाऊन पडेल. एवढं तर कीर्तनकार आहे, साधी गोष्ट. पण ही कृपा मोठ्या बाबांची की बाबांनी तालीम इतकी सुंदर तयार करून ठेवली. पैलवान बनवणारा मालक योग्य असला, पहिलं वान पाजणारा चांगला असला की पैलवान आयुष्यभर राहतो. पण ज्याला पहिलंच वान मिळालं नाही तो काय पैलवान व्हायचा. जाऊ द्या, ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देतो. बाकी चला पुढं.